नमस्कार मंडळी, जय श्री कृष्ण, राधे राधे, श्री गुरुदेव दत्त. आमच्या अमृतवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. या मार्गशीर्ष महिन्यात जितकी जास्त साधना उपासना कराल त्याचे अगणित पुण्य आपल्याला प्राप्त होते. आणि ते औचित्य साधूनच मी आज आपल्या सर्व श्रोत्यांसाठी हा नवनाथ भक्तिसार हा ग्रंथचे वाचन करणार आहे. तरी तुम्ही सर्व श्रोत्यांनी त्याचं श्रवण करावं आणि त्याचं पुण्यही तुम्ही स्वतःला थोडं लाभून घ्यावं. श्री गुरुदेव दत्त. अध्याय पहिला. अवताराची पूर्वकथा. शंकरांकडून पार्वतीस उपदेश. मच्छिंद्राचा जन्म. श्री गणेशाय नमः. द्वापार युगाच्या अंती पुढे येणाऱ्या कलियुगात भक्ती महात्म्य वाढवून लोकांचा उद्धार करण्याच्या दृष्टीने द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाने जो बेत आखला होता तो सर्वांना कळविण्यासाठी त्याने एका विशेष सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत अनेक मान्यवर भक्त, श्रेष्ठ ऋषी व नवनारायण उपस्थित होते. अतिथीगत सत्कारादी प्रारंभिक गोष्टी पूर्ण झाल्यावर श्रीकृष्णाने आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्याने कलियुगात अवतार घेऊन कोणी कसे कार्य करायचे ते सविस्तर सांगितले. तो म्हणाला, 9 नारायणांपैकी कवीने मच्छिंद्र, हरीने गोरक्ष, अंतरिक्षाने जालिंदर, प्रबुद्धाने कानिफ, पिपलायनाने चरपटी, अविहोत्राने वटसिद्ध नागनाथ, तुमिलाने भर्तरी, चमसाने रेवण व कारभाजनाने गहिनी या नावाने प्रकट होऊन नाथसंप्रदायाची स्थापना करून धर्मकार्य करावे. त्यावेळी इतर ऋषीही अवतार घेऊन कार्य करतील. कवी वाल्मिकी तुलसीदास होईल, शुकमुनी महाभक्त कबीर होईल, महामुनी व्यास जयदेव होईल, माझा प्राणप्रिय उद्धव नामदेव होईल, भक्तश्रेष्ठ जांबुवंत नरहरी होईल, बंधू बलराम पुंडरीक नावाने प्रसिद्ध होईल, तर कैलासपती शंकर, मी स्वतः ब्रह्मदेव व आदिमाया ही मंडळी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या 4 भावंडांच्या रूपात प्रकट होऊन कार्य करतील. यावेळी हनुमंत रामदास तर कुब्जा जनाबाई होईल. याप्रमाणे आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्म्य वाढवायचे आहे. ते ऐकून यदुसभेत भगवतकार्यास सर्वांनी आपली सहमती दर्शवली. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाला वंदन करून आमंत्रित सर्व मंडळी आपापल्या स्थानी गेली. नवनारायण द्वारकेहून मंदराचलावर गेले आणि तेथे शुकाचार्यांच्या समाधीजवळ योग समाधी लावून आपापल्या जन्माच्या वेळेची प्रतीक्षा करू लागले. कालांतराने पूर्वीच ठरल्याप्रमाणे ते सर्वजण शुकाचार्यांसह विषकार्यास्तव प्रकट झाले. त्यांचीच चरित्रलीला या ग्रंथात दिली आहे. शंकरांकडून पार्वतीस उपदेश. एके दिवशी कैलासावर शंकर पार्वती बसलेले असताना पार्वतीने शंकरांना, आपण ज्या पवित्र मंत्राचा जप करता त्याचा मलाही उपदेश द्या अशी विनंती केली. तेव्हा ते पार्वतीसह यमुना तीरी एकांतर स्थानी आले. तेथे तिला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून बीजमंत्र सांगितला व म्हणाले, माझ्या बोलण्यातून तुला काय बोध झाला तो तूच मला सांग. त्यावेळी पार्वती काही बोलणार तोच यमुनेच्या पाण्यातून शब्द आला, सर्वत्र एकमेव अद्वितीय असे ब्रह्मच व्याप्त आहे. आता मी तू असे द्वैत राहिलेच नाही. ते ऐकून पार्वतीला मोठे नवल वाटले. तेव्हा अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणून शंकर पार्वतीला म्हणाले, पूर्वी उपरिचर नामक वसू आकाशमार्गे विमानातून जात असता उर्वशी अप्सरेला पाहून कामवासनेने अत्यंत व्याकुळ झाला. त्यावेळी त्याचे स्खलित झालेले वीर्य यमुनेच्या पात्रात पडले. ते वीर्य एका मस्तीने गळले. त्यामुळे ती गर्भवती होऊन तिच्या गर्भात कवी नारायणाने संचार केला. आता मी तुला केलेला उपदेश त्याने ऐकला असून आपण ऐकलेले शब्द त्याचेच आहेत. त्यानंतर कवी नारायणास तू पुढे बद्रिकाश्रमास ये. तेथे मी तुला भगवान दत्तात्रेयांकडून प्रत्यक्ष उपदेश देववीन असे सांगून शंकर पार्वतीसह कैलासावर निघून गेले. मच्छिंद्रांचा जन्म. पुढे काही दिवसांनी मस्तीने तो गर्भ अंड्यासहित यमुनेच्या तीरावरील वाळूत टाकला. ते अंडे पक्षाच्या आशेने बकपक्षांनी फोडले. त्यातून एक दिव्य बालक प्रकट झाले. प्रखर उन्हामुळे ते रडू लागले.
तेव्हा बकपक्षी घाबरून उडून गेले. त्यावेळी त्याचे रडणे ऐकून कामिक नावाच्या कोळ्याने त्याला आपल्या घरी नेले. शारदवता ही त्याची पत्नी, तिला मूलबाळ नव्हते. त्या बालकाला देवाचा प्रसाद समजून तिने त्याचा सांभाळ केला. त्याचे मच्छिंद्र असे नाव ठेवले. मच्छिंद्र 5 वर्षाचा असताना पित्यासमवेत यमुनेवर गेला होता. तेथे कामिक जाळ्यात पकडलेले मासे काठावरील वाळूत टाकू लागला. पकडलेले मासे मच्छिंद्राने टोपलीत भरून ठेवावेत अशी त्याची माफक अपेक्षा होती. पण तडपडणाऱ्या माशांना पाहून मच्छिंद्राला त्यांची दया आली. त्याने ते मासे पुन्हा नदीत सोडण्यास सुरुवात केली. ते पाहून संतापलेल्या कामिकाने त्याच्या तोंडात एक चपराक मारली व तुला हा शहाणपणा करायला कोणी सांगितले? भूतदया करून पोटात काय भिक्षान्न घालणार आहेत असे म्हणून तो पुन्हा मासे पकडण्यास गेला. तेव्हा दुसऱ्याचे जीवितहरण करून जगण्यापेक्षा दोषरहित असे भिक्षान्न खाऊन राहिलेले बरे असा विचार करून मच्छिंद्र आपल्या धर्मपित्याची नजर चुकवून पळाला. पुढे ठिकठिकाणी हिंडत तो बद्रिकाश्रमास गेला. तेथील शांती व स्थान पवित्र पाहून त्याला खूप बरे वाटले. तेथे त्याने 12 वर्षे निराहार राहून घोर तपश्चर्या केली. त्या तपाने त्याचा देह अक्षरशः अस्थिपंजर व काष्ठवध झाला होता. अशा प्रकारे मच्छिंद्रांची तपश्चर्या चालू असताना एके दिवशी भगवान दत्तात्रेय बद्रिकाश्रमास आले. तेथे त्यांनी शिवालयात प्रवेश करून शंकरांची स्तुती केली. तेव्हा रुद्राने प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले आणि त्यांचा उत्तम आदर सत्कार करून त्यांना तेथील रम्य वनप्रदेश पाहण्यास नेले. अशा प्रकारे हा पहिला अध्याय आपला इथे समाप्त झालेला आहे. तरी आपण दुसऱ्या अध्यायाचे पठन करू. दत्तप्रभूंचा मच्छिंद्रास उपदेश, शाबरी विद्येची निर्मिती व ब्राह्मण स्त्रीस भस्मदान. श्री गणेशाय नमः. भगवान शंकर व दत्तात्रेय बद्रिकावनाची शोभा पाहत 3 दिवस संचार करीत होते. फिरता फिरता त्यांची पावले अचानक थबकली. त्या अरण्यात एके ठिकाणी 17-18 वर्षाचा बालयोगी मच्छिंद्र घोर तपश्चर्या करीत होता. त्यावेळी त्याचा अस्थिपंजर देह पाहून शिव आणि दत्तप्रभू दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. मग भगवान शंकरांनी त्याचा तपश्चर्या हेतू जाणून घेण्यासाठी दत्तात्रेयांना त्याच्यापाशी पाठविले. त्यांनी मच्छिंद्राकडे जाऊन त्याला हाक मारली व म्हणाले, हे तपस्वी तरुणा, तू एवढे घोर तप कशासाठी करीत आहेस? ते ऐकून मच्छिंद्राने मोठ्या कष्टाने डोळे उघडले व समोर एका महायोग्याला पाहून नम्रपणे वंदन करून म्हणाला, गुरुदेव, गेल्या 12 वर्षात मला येथे एकही मनुष्य दिसला नाही. पण ज्या अर्थी आपण येथे येऊन मला तपाचे हेतू विचारित आहात, त्या अर्थी आपण मला अनुग्रहरूपी प्रसाद देण्यासाठीच येथे आला आहात असे वाटते. तरी कृपया आपला परिचय द्या. तेव्हा दत्तप्रभू म्हणाले, मी अत्रिनंदन असून तुझ्यावर कृपा करण्यासाठीच आलो आहे. ते ऐकून मच्छिंद्रांच्या डोळ्यात कृतज्ञतेने अश्रू तरळले. गुरुदेव, आपण सर्वज्ञ असूनही माझी 12 वर्षे उपेक्षा का केली? असे म्हणून त्याने त्यांचे चरण धरले. तेव्हा कारुण्यमूर्ती दत्तप्रभूंनी मोठ्या प्रेमाने त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला. त्या उपदेशाने मच्छिंद्राच्या अंतःकरणात निजबोध ठसला आणि त्याला एक ब्रह्मतत्वच सर्वत्र व्यापून असल्याचे खूण पटले. त्यानंतर दत्तप्रभूंनी त्याला शंकरांच्या चरणांवर घातले. त्यावेळी त्यांच्याच सूचनेवरून भगवान दत्तात्रेयांनी मच्छिंद्राला कला, विद्या, मंत्र व तंत्र शिकवले. त्याला देवतांच्या शक्ती प्राप्त करून दिल्या. अशा प्रकारे त्याला सर्व गोष्टींत समर्थ केल्यानंतर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदायाच्या परंपरेनुसार योग दीक्षा देऊन नातही संज्ञा, शैली, शृंगी आदी अलंकार, नाथपंथी, भूषणे व दीक्षेचे सामर्थ्य देऊन नाथ संप्रदाय वाढविण्याची आज्ञा केली. त्यानंतर ते स्वस्थानी परतले आणि त्यांच्या आज्ञेने मच्छिंद्रही दक्षिणेकडे निघाला. शाबरी विद्येची निर्मिती. पुढे पदभ्रमण करीत मच्छिंद्र सप्तशृंग पर्वतावर गेला. तेथे अंबेचे दर्शन घेऊन तो तिचे स्तवन करू लागला. संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडेल असे दिव्य शास्त्र आपण काव्यरूपाने रचून ठेवावे अशी स्फूर्ती त्याला मातेच्या कृपेने झाली. पण त्यासाठी दैवतांची अनुकूलता आवश्यक होती. म्हणून त्याने देवी सन्मुख 7 दिवसांचे अनुष्ठान केले. त्या सेवेने संतुष्ट झालेल्या भगवतीने त्याला दर्शन देऊन त्याची इच्छा विचारली. असता तो म्हणाला, माते, शाबरी विद्येवर कवित्व करण्याचा मानस आहे. त्या कार्यात सुयश लाभण्यासाठी मला मदत कर. तेव्हा देवीने त्याला मार्तंड पर्वतावर नेले.
तेथे त्याच्याकडून बीज मंत्रोक्त हवन करविले. त्या प्रभावाने तेथे कांतिमान आणि विशालकाय असा नागवृक्ष प्रकट झाला. तो समस्त सिद्धींचे भांडार होता. त्याच्या प्रत्येक फांदीवर विविध देवतांचा निवास होता. देवीने नाथाला त्यांचा परिचय देऊन त्यांना वश करून त्यांचा विद्यामंत्र प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला. ती म्हणाली, ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे. तेथे काचित नावाची एक दक्षिणगामी नदी आहे. तिच्या काठावर हत्तीच्या पावला एवढी 100 जलयुक्त कुंडे आहेत. पांढरी वेल घे. तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत पुढे जा. परतीच्या मार्गावर ज्या कुंडातील वेल सजीव दिसेल तेथील पाण्याने स्नान करून थोडे पाणी पी. त्याने तुला मूर्छा येईल. त्यावेळी मूर्छा जाईपर्यंत तू सूर्याच्या 12 नामांचा सतत जप कर. त्यामुळे तू शुद्धीवर येशील. त्यानंतर सूर्याला वंदन करून तू त्या कुंडातील पाणी एका कुपीत भरून येथे आण. मग पुन्हा एकदा सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नागवृक्षाला सिंचन कर. त्यामुळे या वृक्षावरील एक देवता प्रसन्न होऊन तुला ज्ञान देईल. यात मनोधैर्याने 6 महिने अथक परिश्रम करावे लागणार आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी एक याप्रमाणे सर्व देवता तुला अनुकूल होतील. ते ऐकून नाथाने तिला वंदन केले. तेव्हा त्याला आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी निघून गेली. त्यानंतर देवीने सांगितल्याप्रमाणे सर्व विधी यथासांग करून नाथाने 6 महिन्यात परिश्रमाअंती त्या नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. त्यांनी दिलेल्या विद्यांच्या आधारे त्याने शाबरी विद्या म्हणून एक स्वतंत्र ग्रंथच लिहिला. अशा प्रकारे सामर्थ्यवंत होऊन तो नाथ बंगालकडे निघाला. ब्राह्मण स्त्रीस भस्मदान. बंगालमध्ये चंद्रगिरी नामक गावात सर्वोपदयाळ नावाचा एक श्रीमंत व धर्मानुगामी ब्राह्मण राहत असे. त्याची पत्नीही सुंदर, सद्गुणी व पतिव्रता स्त्री होती. त्या दाम्पत्यास मुलबाळ नव्हते, म्हणून ती दोघे व्यतीत असत. एके दिवशी नाथ त्याच्या घरी भिक्षेसाठी गेला असता त्याचे तेजस्वी रूप पाहून ब्राह्मणीने त्याला आपली व्यथा सांगितली. तेव्हा नाथाने आपल्या झोळीतून चिमुटभर भस्म काढले. ते सूर्यमंत्राने भारले व ते तिला देऊन म्हणाला, तू याचे सेवन कर. याच्या प्रभावाने तुझ्या पोटी हरिनारायण जन्म घेईल. पुढे 12 वर्षांनी मी स्वतः त्याला अनुग्रह देईन. त्यानंतर तिने दिलेली भिक्षा घेऊन तो निघून गेला. ही गोष्ट त्या ब्राह्मणीने शेजारच्या स्त्रियांना सांगताच त्यांनी तिला कानफाट्या साधूंच्या चेटूक कथा सांगून घाबरवून सोडले. त्यामुळे तिच्या मनात विकल्प उत्पन्न होऊन तिने ते भस्म गोट्याच्या मागे शेण टाकण्याच्या उकिरड्यात टाकून दिले. अशा प्रकारे 2रा अध्याय समाप्त झालेला आहे. श्री गुरुदेव दत्त. तरी श्रोते हो, आज नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे आपण 2 अध्यायांचे वाचन केलेले आहे. तर हे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि जर माझं वाचन हे अध्याय तुम्हाला जर आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री गुरुदेव दत्त.